अख्ख्या ट्रिपचा पैसा वसूल मित्रांनो. समोर बघा. एका दृश्याने ट्रिपचा पैसा वसूल. खरंच पैसा वसूल. सुप्रभात मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर द इंडिया MS46 रायडर. आणि मी आहे आपल्या सर्वांचा लाडका होस्ट दर्शन दुले. सो आज आहेत आपण कोल्हापूरमध्ये डे 4 आणि एपिसोड 4था किंवा 5वा असेल. जसा आपला हम्पीचे एक्सप्लोरिंगचा जसा व्हिडिओ बसतील त्यानुसार असेल. सो मी काय क्रॉप करणार नाही त्यात. जर नसेल पाहिला याच्या आधीचा एपिसोड तर तोही तुम्ही पाहून. इथून आता आपल्या प्रवासाला सुरुवात होणार आहे. इथून आहे आपल्याला 300 किलोमीटर समथिंग आणि तिथून पुढे माझं 27, तिथून पुढे त्याचं अल्तमासचं 90 किलोमीटर. सो आजचा प्रवास किती लेट झाला आपल्याला घरी जायला तरी काही हरकत नाही. मध्ये आपलं फोटोशूट रील्स वगैरे शूट करायचे आहेत, कारण जवळजवळ आमचे आता 1000 किलोमीटर व्हायला आलेत, पण आम्ही रील्स वगैरे काही शूट केल्या नाही आहेत. सो आपल्या आयडीवर खूप आपले चाहते आहेत, त्यांना रील्स वगैरे पाहायच्या असतात. नुकताच आपली एक रील व्हायरल झाली होती, मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलंच असेल. जो आपला रायनॉक्सचा जॅकेट बाय करायला गेलो होतो त्यात, तोही नसेल पाहिला तर नक्की पाहून घ्या. तो छान आहे. एक थोडक्यात मी दाखवले त्यात जॅकेट घेताना, पण जास्त काही हे नाही, पण मोठं ब्लॉग आहे त्यात आणि आपली गप्पा गोष्टी आहेत. सो आज मी महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. मग आज म्हणजे काल संध्याकाळी घेतलं, आम्ही रात्री आलो इथे रूमवर. त्यानंतर आज सकाळी पुन्हा दर्शन घेतलं. थोडीशी खरेदी केली. खरेदी म्हणजे अशी काही खरेदी आहे, ॲक्च्युली ते कवरमध्ये टाकले सो दिसणार नाही आहे. भावाच्या मुलासाठी एक छोटीशी गाडी घेतली आहे, आपल्यासाठी काही नाही घेतलं आहे. अशी काय आपली पॅकिंग झालेली आहे. टँक बॅगमध्ये ऑल सगळं रेडी आहे, भरलेलं आहे. आणि ही एक बॅग आहे. सो आणि ही बॅग आहे, ही आता आपण टॉप बॉक्स लावतो तिथे लावणार आहे, कारण आपल्याकडे एक्स्ट्रा म्हणजे आहे छोटी. जेव्हा आपला GoProचा सेटअप वगैरे रेडी आहे पूर्ण. याच्यानंतर जर तुम्ही म्हणाल मी इथला परिसर एक्सप्लोर करत नाही राहिलो, कारण मी इथे 2-3 वेळा येऊन गेलो आहे. पण तुम्ही पाहिला नसेल तर मी थोडाफार मोटो ब्लॉगमध्ये इथून निघताना मोटो ब्लॉग मारेल, त्यातच मी तुम्हाला थोडीफार इन्फॉर्मेशन देईल. सो फटाफट जी राहिलेली पॅकिंग आहे ती करून घेतो आणि तुम्हाला पुन्हा भेटतो रस्त्यावर डायरेक्ट मोटो ब्लॉगमध्ये. सो स्टे ट्यून, तुम्ही बघत राहा. मी थोडीशी तयारी करतो आणि निघतो. पण तुमच्यासाठी कंटिन्यू राहणार आहे व्हिडिओ. सो थँक्यू. या आधीच्या व्हिडिओंना आपण खूप प्रेम दिले. आणि त्याआधी जर आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकन प्रेस करा, कारण यानंतरच्या राईड फुल धमाल होणार आहेत. सो आता अल्तमास थोडासा वेगळ्या अवस्थेत आहे म्हणून त्याला दाखवत नाही. सो भाई इसके बाद अपना कौन सा राइड है? इसके बाद अपना राइड, वो नाम नहीं आ रहा है, क्या नाम? नेपाल नेपाल का भाई का मन है नेपाल करने का. सो करेंगे, क्योंकि इस साल हमारा लद्दाख कैंसिल हुआ है. हम लोग 2 राइड करेंगे. हम लोग उसके लिए 2 राईड करेंगे. ती गॅप भरून काढण्यासाठी 2 राईड करायचे. सो आमचा प्लॅन आहे लद्दाख, नाही तर एक आणखी एक प्लेस आहे, बघूया कुठलं सक्सेसफुल होत आहे. पण ते थंडीमध्ये, आता पावसाळ्यात कुठलीच राईड करायची नाही. सो एकात होईल आपली राईड छोटीशी कुठेतरी. सो ठीक आहे. आता थोडंफार आपली पॅकिंग झालेली आहे आणि सीन असा आहे की आता रूम ओनरने फोन केला होता, बोलतो तुमचं चेकआउटचं टायमिंग 10चं आहे आणि आम्हाला सांगताना सांगितलं 11चं. सो थोडंसं मिसकम्युनिकेशन झालेलं आहे, पण ठीक आहे, हरकत नाही. 10 मिनटं इकडे तिकडे होतील. आपण आता इथून निघूया. तुम्ही पहा मोटो ब्लॉग पुढे. हाक दिया चड्डी में. सर काय राहिलं नाही ना अंदर दे का? बरोबर, काय नाही. ओके. तर चला मंडळी, निघतो आता कोल्हापूरमधून. गाडीवर अर्ध लगेज बांधलं, टँक बॅग लावली आहे आणि आपली टेल बॅग घेऊन चाललो आहे. ये अपना भाई है अल्तमाश. गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग ऑल माय इंडियन फॅमिली, ऑल माय इंडियन ब्रदर्स. हां, इथून पडायची भीती वाटते यार. जॅकेट घातलं, खतरनाक गरम होतं एकदम. आणि हे आपली इकडे सकू रेडी आहे निघण्यासाठी. थोडंसं टेल बॅग बांध. तर मंडळी, वेळ आहे निघण्याची. गणपती बाप्पा मोरया. आई मानाय मातेचं जय. देवा प्रवास सुखरूप होऊ दे.
मंडळी कोल्हापूरमधून बाहेर पडतोय. मस्तपैकी आपली 4 दिवसाची ट्रिप झाली. आजचा 5वा दिवस आहे. हा बघा समोर बघा माझ्या हलगर्जीपणा. एका हाताने त्या बाईने त्या पोराला पकडले. काय यार, 1 वर्षाचं पण नसेल मला वाटतं ते मूल. काय करतात लोक मला तेच काय समजत नाही. पकडले पण कसं बघा ना, त्याचा फेस इकडं करायचा आहे, त्याने तिकडं केला आहे. मानेला त्याच्या किती हे भेटत असणार आहे. आपण पोचलोय पुणे मुंबई हायवेला आणि आता इथून आपला प्रवास सुसाट आहे. ना कुठे मध्ये सिटीमध्ये फिरायचं ना कुठे. जाणार होतो ज्योतिबाकडे, पण यावेळेस कदाचित ज्योतिबाचं बोलवणं नाही आहे आपल्यासाठी, कारण रस्त्यामध्ये भरपूर लोकेशन लागतात. तुम्ही सगळे जर विजिट करत बसला तर तुमचे दिवस वाढणार, सगळं काय वाढत जातं. त्यामुळे काही गोष्टी सोडाव्या लागतात. प्रत्येक लोकेशन तुम्ही विजिट नाही करू शकत, पण नेक्स्ट टाईम पक्का. कारण आपलं महालक्ष्मी 2 ते 3 वेळा झालं आहे. सो नेक्स्ट टाईम कोल्हापूरमध्ये येणं झालं तर ज्योतिबाकडे जाऊया आपण. $750. काय कॅश आहे? काही चालेल. फोनपे करू का, ऑनलाईन करू? पुढे घेतो हा का. हां हां. चौथा फ्युलअप आपला 5व्या दिवसाचा, म्हणजे 5 दिवसामधला 4था फ्युलअप आहे. गुड इव्हनिंग. सध्या टाईम होतो आहे 4:30 वाजून गेलेत. 5 वाजायला आलेत जवळजवळ. आणि आपलं डिस्टन्स राहिलं आहे आता अजून 130 ते 140 किलोमीटर. हरकत नाही, पण असं वाटतंय पाऊस आपल्याला त्रास देणार आहे. आता पूर्ण दिवसभर तर पाऊस लागला नाही आज, पण साला संध्याकाळीच लागतो नेमका. आणि आता सध्या आपण क्रॉस केलं आहे सारोळ. अगेन मंडळी, सूर्य मावळतीकडे आणि छान दृश्य असं पिवलं पिवलं तांबूस. अख्ख्या ट्रिपचा पैसा वसूल मित्रांनो. समोर बघा, एका दृश्याने ट्रिपचा पैसा वसूल. खरंच पैसा वसूल. तर मंडळी, थोड्याच वेळात आपला मोठा व्लॉग एंड होईल, कारण आता इथून आम्ही लोणावळा क्रॉस करून खोपोलीकडे उतरतोय. 7:54 झालेत. 8 मला 9 वाजतील, नाही एवढा 9 वाजतील घरी जायला एकंदरीत, कारण मला तिथून पुन्हा 30 किलोमीटर पुढे आहे. सो आता आपण एंटर करणार आहोत भोरघाटामध्ये. इथून उतरल्यानंतर असं सांगायचं असे मंडळी की आम्ही 2घच जणांनी ही राईड पूर्ण केली, पण पूर्ण राईडमध्ये डे 5 आज आत्तापर्यंत खोपोलीमध्ये येईपर्यंत, अजून सध्या लोणावळा उतरतो आम्ही, खोपोलीमध्ये येईपर्यंत मी अल्तमसला पुढे ठेवला आहे, कारण 2 टाईम त्याच्याकडून मॅप चुकला होता. सो तो चुकीच्या रस्त्याने गेला आणि मीही त्याच्या मागे गेलो. असं काही नाही की त्याचीच चुकी होती, मी स्वतः बघितलं, मला पण कन्फ्युजन झालं. सो मी त्याला सध्या पुढं ठेवलं. पूर्ण 5च्या 5 दिवस म्हटलं उगाच काही गडबड नको. असं नाही की तो मेंटली प्रिपेअर नाही किंवा हलगर्जीपणा करतो, असं काही नाही आहे. त्यांनी 5 दिवस मस्त अशी पूर्ण राईड क्लिअर केली आहे. आणि सांगायचं एकच असं आहे की चुका कोणाकडूनही होऊ शकतात. सो जर ग्रुप राईड करताय तर जास्त डिस्टन्समध्ये ठेवू नका.
जास्तीत जास्त तुम्ही समोर एकमेकाला दिसाल एवढा डिस्टन्स ठेवा, किंवा जर तुमचा इंटरकॉम वगैरे असेल तर त्याने कनेक्ट राहील एवढाच अंतर तुम्ही ठेवा. म्हणजे 100 मीटर म्हणा किंवा 200 मीटर म्हणा, असा एवढा डिस्टन्स ठेवा. त्याच्यापेक्षा जास्त डिस्टन्स तिघांमध्ये चौकामध्ये काय असेल तुमचा ग्रुप त्यात ठेवू नका. कारण ॲटलिस्ट कोणासोबत जरी काही झालं तरी दुसऱ्याला माहीत पडलं पाहिजे. हा मेन सीन असतो ग्रुप राईड करायचा. फक्त याची ही घाण आदत घालवायला लागणार आहे. पाय मागे ठेवतो तरी येताना खोपोलीपर्यंत येताना तिकडून कांदिवलीवरनं त्याला कोणतरी 4 व्हीलरवाल्याने कट मारली, सो त्याच्या पायाला लागलं. भाई तू बात मानता ही नहीं, पैर सीधा रख ना, कोई तकलीफ है क्या? अभी तेरे को मेरा गुस्सा आ रहा होगा, लेकिन आगे रखने का कभी भी वो आदत तोड़ ले. आने के टाइम पे लग गया फिर भी तेरे को समझ में नहीं आ रहा है. तो थोडासा झाडलाय त्याला आता, पण ठीक आहे, तेवढं चालतं मित्रांमध्ये. तर नमस्कार मंडळी, खोपोली फाट्यावर येऊन पोचलो आहे आणि आता इथून आपला प्रवास वेगळा होतो आहे. अल्तमास जाणार मुंबईकडे, आपण जाणार इकडे. सो चलो भाई, चलते मिलेंगे. रिटर्न ऑफ द डे चलेगा 4 महीने बाद. चलेगा घर पे. चल आज रात रह ले, कल चला. नहीं फिर मेरे को 12 बजे पहुंच नहीं पाऊंगा काम पे. चल ठीक है, तो अभी निकल, मैं तेरे को पहुंचा के निकलूँगा. मेरे को कोई घाई नहीं है. नींद की दवाई खा ली. नींद की दवाई, उसकी दवाई खा ली. हाँ. हमारी कहानी सुनो ना जुबानी. मैप नहीं लगाएगा अभी, मालूम है. भाई कुछ चिल्लाया बिल्लाया हो तो माफ़ कर देना. तर मंडळी, ऑफिशियली आपली सिरीज आणि एपिसोड 5वा 6वा काय असेल तो इथे मी एंड करतो आहे. आणि इथून आपल्या प्रवासाला पुढचा निघतो आहे आणि अल्तमास जाणार आहे त्याच्या घरी. इथून त्याला अजून इथून 90 किलोमीटर कवर करायचं आहे आणि मला करायचं आहे 24 किलोमीटर. सो भेटूया, सी यू सून. मी आता घेतो टाटा, बाय बाय अँड गुड नाईट. नक्की आपले व्हिडिओ पाहत जा, प्रोत्साहन देत जा, जेणेकरून आणखी व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोचवत राहील. आणि त्याआधी जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला. ब्लॉग एंड करण्याआधी पूर्ण राईड आपली मस्तपैकी झाली आणि एकदम बजेट फ्रेंडली याच्यामध्ये झाली आहे. सो जर कोणाला हम्पी राईड करायची असेल तर त्यांनी नक्की कमेंट करा किंवा आपल्याला इंस्टाग्रामला DM करा. आपला इंस्टाग्रामचा ID सुद्धा सेम आहे, द इंडिया MS46 रायडर, किंवा दर्शन दुले म्हणून जरी तुम्ही सर्च केलं तरी येऊन जाईल. बाईकसोबत माझा फोटो आहे, किंवा अचानक DP वगैरे चेंज झाला असेल सो नक्की तुम्ही मला DM करा. किंवा आपल्या शेवटच्या एपिसोडला जरी तुम्ही कमेंट केली तरी मी तुम्हाला एकंदरीत बजेट देईल.